श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। उद्या आहे 17 जानेवारी, वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। उद्या शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत नाही केले तरी चालेल, पण सकाळी येथे एक दिवा मात्र नक्की लावा। तुमच्या आयुष्यातले सर्व अंधकार दूर होतील, त्याचबरोबर घरातली नकारात्मक शक्ती दूर होईल। देवापर्यंत केलेली सेवा पोहोचण्यासाठी दिवा हा खूप महत्त्वाचं काम करत असतो। आपल्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करत असतो। तर याच दिव्याने जर आपण उद्या हा दिव्याचा छोटा उपाय केला तर आपल्या जीवनातले सर्व अडचणी अंधकार दूर होऊन आपल्याला स्वामी महाराज त्याचबरोबर गणपती बाप्पा जे ज्ञानाचे विद्येचे देवता मानले जातात हे आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील। उद्या 17 जानेवारी या दिवशी केलेले काही प्रभावी उपाय नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून आणत असतात। सकाळी येथे एक दिवा लावल्याने आपल्या जीवनातला सर्व अंधकार दूर होईल। तर हा दिवा कसा, कुठे आणि कधी लावायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सकाळी 12 वाजायच्या अगोदर हा दिवा आपल्याला गणपती बाप्पा यांच्यासमोर लावायचा आहे आणि एक प्रार्थना करायची आहे, एक मंत्राचा जप करायचा आहे। ते कोणता मंत्र आहे? जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, घरामध्ये बरकता येत नसेल, त्याचबरोबर आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा आपला साथीदार कोणत्याही कारणामुळे सतत काळजीत राहत असेल, तर त्यांच्यासाठी हा प्रभावी आणि खूप प्रभावी ठरणारा हा छोटासा उपाय उद्या नक्की करा। एक दिवा घ्यायचा आहे, दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत, पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्या प्लेटमध्येच थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे आहेत। त्याच्यावरती आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नमः असं म्हणत आपल्याला एक माळ जप करायचा आहे, जेणेकरून आपल्या जे जीवनामध्ये विघ्न आहेत, अडचणी आहेत, ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील आणि त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीवर राहील। त्याचबरोबर जर कुंडलीत शनी दोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीचे पान अर्पण करा। तसेच शमीच्या वृक्षाची पूजा देखील तुम्ही करू शकतात, जेणेकरून आपल्या जीवनातले सर्व शनी दोष, शनीची साडेसाती दूर होऊन जाईल। श्री गणेश पंचरत्न स्तोत्र पठण करावे, यामुळे सर्व अडचणी आपल्या संकट दूर होतील। त्याचबरोबर व्यवसायात अडचणी येत असेल आणि त्या अडचणीतून मुक्तता मिळण्यासाठी उद्याचा दिवस खूप प्रभावीशाली असल्याने त्याचबरोबर गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला उद्या हिरवे मूग जे आहेत ते दान करावे। श्री गणेश चालीसा पठण करावे, गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा। असे केल्याने आपल्याला सन्मान वाढतो, बलप्राप्ती होती। त्याचबरोबर आपली अडचणी जे आहेत व्यवसायातल्या त्या दूर होऊन आपल्याला योग्य तो आपल्याला मार्ग मिळत राहतो। ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुध दोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर गणेशाची मूर्तीवर अभिषेक नक्की करा। खूप प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्याने कधीही वाया जात नाहीत। विद्येची देवता मानले जाणारे गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत असतात। त्याचबरोबर ही उद्या 17 जानेवारीची त्याचबरोबर नवीन वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आहे। जीवनातले सर्व अडचणी दूर करण्यासाठी दिवा नक्कीच प्रज्वलित करा आणि या मंत्राचा उच्चार म्हणजेच या मंत्राचा जप नक्कीच आपल्याला करायचा आहे। शक्य होत असेल तुम्हाला 11 माळी करा, कमीत कमी एक तरी माळ या पवित्र मंत्राची ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राची नक्की करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।